पंचांच्या भूमिकेत आपण गणेशजी यांच्या माध्यमातून पाहिले, त्यांचाही याची सन्मान शैलीजी खाडेकर यांच्या शुभाचे, त्याचबरोबर अनिलजी टेंबे यांचाही आपण याची सन्मान करूया. ज्या पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये पाहिलं, तेच अनिलजी टेंबे सर यांचा आपण सन्मान करतोय. शैलीजी खाडेकर त्याचबरोबर सचिनजी खाडेकर यांच्या शुभाचे आपण त्यांचा सन्मान केलाय. त्याचबरोबर अविनाश दादा उलवेकर आणि राजू दादा पाटील आपण यायचंय. दोन्ही माजी सरपंच, एक पालेश्वरी ग्रामपंचायतचे तर एक वलप ग्रामपंचायतचे, दोघांनी यायचंय. राजू पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज, वलप संघामधून चांगला खेळ सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि वलप 40+ मध्ये खेळले पाहिजे, जर थोडं वेळ काढत जा, कारण एक फलंदाजाची गरज आहे. आणि सुनीलजी पाटील यांचं ॲक्च्युली रिक्वेस्ट आहे, आग्रहाचं आमंत्रण आहे तुम्हाला, आग्रह आहे संघासाठी खेळा, गावासाठी खेळणं गरजेचं आहे. आणि चांगला फलंदाज त्याबरोबर अविनाश दादा 2 शब्द नक्की बोलतील. एक बोलतो आरिक्रम टीम आणि खिरुबा टीम सर्व मित्रमंडळी आपले आहेत. आणि 40+ मध्ये आपण तो बोलतो तर खेळायला जर गेलो कुठं आम्ही तर आम्हाला सन्मान, सर्व लोक सन्मान देतात आपल्याला, असं नाही तर सर्व म्हणतात आपला सन्मान असतो. आणि जे कॉमेंट्री नाही, हे कॉमेंट्री खेळाडू आहे सगळं आपलं, म्हणजे आम्हाला सन्मान देत त्या समाधान आहे मला. बस एवढं काही विचार. धन्यवाद. याच दरम्यान आपण विपुल डीजे विपुल यांना सन्मानित करूया आपण. डीजे विपुल या आपण यायचं लगेच, त्यांचा प्रतिनिधी आहेत, त्यांचा आपण सत्कार करूया. आज पूर्ण दिवसभरामध्ये डीजेच्या माध्यमातून चांगली आपल्याला मदत मिळाली, त्यासाठी तुमचंही धन्यवाद. आणि विपुलचा विचार केला तर आपण भजनाचे जिथे प्रोग्राम असतात, क्रिकेट असू द्या, प्रत्येक ठिकाणी विपुलच्या माध्यमातून चांगलं आपलं डीजे वर्क आपल्याला पाहायला मिळतं डीजे विपुलच्या माध्यमातून. याच नंतर आपण मंडप डेकोरेटर्सचे जे प्रोप्रायटर त्यांनी यायचंय, फास्ट यायचं जरा. त्याचबरोबर PTC लाईव्ह चे मेंबर्स कोणीतरी एकाने यायचंय. अमर जाधव आपण यायचंय, अमर जाधव यायचंय आपण PTC लाईव्ह. केतन आपण यायचंय. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं पूर्ण दिवसभरामध्ये एक स्टँडर्ड हाय डेफिनेशन क्वालिटीचं आपण व्हिडिओज पाहिलं, लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण आपल्यापर्यंत पोहोचवली. PTC लाईव्ह संदीपजी वास्कर यांचं आपण लाईव्ह आपण पाहतोय. केडी एक चांगलं आपण जर पाहिलं लाईव्हच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट नंतर आपण जर लाईव्ह पाहिलं तर आपण PTC लाईव्ह हे पहिलं आपल्याकडे वाहिनी आली, त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे लाईव्ह प्रेक्षेपण जात आहे. त्यानंतर सुधीरजी आगलावे स्कोरर, एक यंगस्टर्स की सुधीर आगलावेच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये एक ॲक्युरेट स्कोरर जर कोण असेल एवढ्या कमी वयामध्ये तर सुधीर आगलावेचं नाव घेतलं पाहिजे. आणि या गावाचे जावई पण आहेत, जावयाला मान पहिलं मिळालंय. सुधीरजी आगलावे यांचा आपण सन्मान करतोय स्कोररच्या भूमिकेत. आज पूर्ण दिवसभरामध्ये या स्पर्धेला तुम्ही वेळ दिलात, त्यासाठी तुमचंही वलप ग्रामस्थाच्या बद्दल. मंडप डेकोरेशन वाले कोण आहेत आपण यायचंय लगेच. हॅलो. ज्या समालोचक मित्र प्रीतम पाटील यांनी सर्वांचा सत्कार, तसेच आपला कंटिन्युअस मॅचेस चालू असताना त्यांनी कंटिन्यू कॉमेंट्री चालू केली, त्यांचा सुद्धा एक सत्कार होत आहे. आपले 40+ खास जीवलग असे सर्वांचेच प्रीतम पाटील यांचा सत्कार गणेश टेंबे, शैलेश काडेकर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. खूप जबरदस्त असं समालोचन केलं त्यांनी, सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्यात. प्रीतम पाटील चला आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. दोनही संघ इथे उपस्थित आहेत, काय खेळ झाला. 10 संघांनी आज पूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं पार्टिसिपेंट आपण पाहिलं. पण ज्या पद्धतीने दोन्ही संघाचा खेळ झाला, पूर्वी हरिग्राम 40+चा जर एक उल्लेख करेन की दोनही बाजूनी चांगला खेळ पाहिलं आपण.
जर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण पाहिली, चांगली गोलंदाजी झाली, त्यांच्यामध्ये फलंदाजी चांगली पाहायला मिळाली. खेडूपाडाचा विचार केला तर बराच काळ कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होता आणि आज तो कमबॅक झाला खेडूपाडा संघाच्या माध्यमातून. हे दोनही संघ मी म्हणेन चॅम्पियन्स आहेत, पण त्याच्यात आजचा जो सामना शेवटचा झाला यांच्यामध्ये त्याच्यामुळे चॅम्पियन संघ आपण पाहिला हरिग्राम संघाला. आता आपण बक्षीस समारंभाकडे जातोय. सर्व मान्यवर आपल्या इकडे उपस्थित आहेत. राजू पाटील आपण पाहतोय, माजी उपसरपंच वलभ, त्याचबरोबर राहुल वनगे साहेब यांचंही आपल्याला इथे आगमन पाहायला मिळतंय. अविनाशजी उलवेकर साहेब आपण पाहतोय, त्याचबरोबर आत्माराम दादा पाटील यांचंही आगमन इथे पाहायला मिळतंय. राहुलजी वनगे साहेबांचा इथे आपण सत्कार करतोय, यायचंय आपण, त्यांची उपस्थिती लाभली आहे. आज जर आपण वलभ 40+ माध्यमातून पाहिलं तर खूप मान्यवरांची उपस्थिती आज आपल्या पूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आणि अशा पद्धतीने आपण डे टुर्नामेंट्समध्ये एवढे पाहुणे कमी पाहतोय आणि ते आज आपल्याला उपस्थिती लाभली आहे. मंडप डेकोरेटर्स जरा लक्ष द्यायचं, आपण लाईट इथे चालू करायची आहे. बक्षीस समारंभ चालू होतोय. मंडप डेकोरेटरचे जे प्रतिनिधी आहे त्यांनी लगेच लक्ष द्यायचं आहे की आपण लाईट चालू करायची आहे स्टेजवर. व्यासपीठावरची लाईट तुम्ही जरा चालू करा प्लीज. कोटीराम पाटील आपण यायचंय, मंचासमोर लगेच यायचंय. मुख्य मंचामध्ये तुम्हाला आमंत्रित केलं जातं. प्रकाश खाडेकर बोलत आहेत. मग पुढे चला आपण बक्षीस समारंभाकडे बोलतोय. खेडूपाडा संघाला मी आमंत्रित करेन की आपण लगेच यायचंय. खेडूपाडा संघ आणि हरिग्राम संघ इकडे जरा यायचं, जवळ या जरा. दादा भोईर चला पहिलं बक्षीस आपण देतोय. या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि सर्वात महत्त्वाचा जो आपण डिपार्टमेंट बनतो क्षेत्ररक्षण भूमिकेमध्ये, कारण का तर गोलंदाजाला सर्वात मदत कोणाची असते तर क्षेत्ररक्षकाची असते आणि ते पहिलं ट्रॉफी असेल. काही गेस असेल तुमच्या दोन्ही संघांमध्ये की कोणाला मिळाली असेल बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट? तो बेस्ट फिल्डर ठरलाय या पूर्ण स्पर्धेचा कैलास पाटील खेडूपाडा, ज्याने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय असं कैलास पाटील ठरतोय या पूर्ण स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. त्यांच्या शुभाचे आपण कैलास पाटीलचा सन्मान करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जबरदस्त कॅच त्यांनी झेलली. तो कैलास पाटील ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कैलाससाठी. त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसरं डिपार्टमेंट गोलंदाजी डिपार्टमेंट, द बेस्ट बॉलर साठी आपण तो ठरला या पूर्ण टुर्नामेंटचा. काय वाटतं एनी गेस खेडूपाडा संघ आणि हरिग्राम संघ कोण असेल? खेडूपाडा संघ कोण असेल? चला द बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट ठरलाय तो म्हणजे खेडूपाडा संघाचा नसून हरिग्राम संघाचा नरेश जाधव ठरलाय द बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. जबरदस्त गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि ज्याने विकेट्स घेतले तो नरेश जाधव ठरलाय या पूर्ण टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर. राहुल वनगे साहेबांच्या शुभाचे आपण, त्याचबरोबर अनंत वाघे यांच्या शुभाचे आपण नरेश जाधव याला सन्मानित करण्यात येतोय. टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर ठरलाय नरेश जाधव, ज्याने जबरदस्त गोलंदाजी करून आपल्या संघाला सेमीफायनल आणि फायनल मध्ये जी महत्वाची भूमिका आहे ती बजावली. यासाठी बेस्ट बॉलर ठरतोय नरेश जाधव. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय चांगली गोलंदाजी. नेरे दुधरे विभागातील उपाध्यक्ष नरेश जाधव ठरला बेस्ट गोलंदाज. आता मात्र बेस्ट फलंदाजीची ट्रॉफी जाते. एनी गेस?
द बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंट, ज्याने 20 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी केली आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत नेऊन ठेवलं आणि शेवटी फायनल जिंकून दिली, असा महेश जाधव ठरतोय बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंट, ज्याने जबरदस्त खेळ करून फलंदाजी केली. शैलेश खाडेकर मी आमंत्रित करेन. प्रमोद पाटील यांच्या शुभाचे आपण महेश जाधवला सन्मानित करूया. रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळत असताना महेश जाधव चमकदार कामगिरी आपण पाहिली. त्याच्यानंतर आज 40+ मध्ये जबरदस्त खेळ. महत्वाचं म्हणजे दोन्ही भाऊ, एकाने बेस्ट बॉलर घेतला आणि दुसऱ्याने बेस्ट बॅट्समन, असे दोन्ही भाऊ या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करताना आपण पाहिलं. अतिशय चांगला खेळ झाला. नरेश पाटील वलप आपण यायचे मॅन ऑफ दी सिरीज देण्यासाठी, आपण लगेच यायचे. नरेश पाटील वलप, ठीक आहे. प्रकाश खाडेकर आणि सम्राट पाटील आपण यायचंय. आपल्या शुभाचे सन्मानित करण्यात जाईल. स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आपण केपीला पाहिलं, त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये आपण नरेश जाधवला पाहिलं, त्याच्यानंतर फलंदाजी आपण महेश जाधवला पाहिले. पण महत्त्वाची भूमिका असते ऑलराऊंडरची, जो दोनही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ करतो. कधी कधी आपण मॅन ऑफ द सिरीजमध्ये पाहतो, कधी बॅट्समन सिरीज घेऊन जातो, कधी गोलंदाजी घेऊन जातो, पण ही महत्त्वाची भूमिका असतो. जो वन मॅन शो खेळी करतोय तो या मॅन ऑफ द सिरीज. त्याचबरोबर आमचे मौलाना शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. आणि ही ट्रॉफी आपल्याला आली आहे बालाराम पाटील यांच्याकडून आणि प्रकाश खाडेकर साहेब यांच्याकडून. त्यात सम्राट पाटील यांच्याकडून कूलर आपल्याला देण्यात आलंय. ते सम्राट पाटील इथे उपस्थित आहेत. नेहमी 40+ सोबत आपण सम्राट पाटील यांना नेहमी पाहत असतो, एक चांगले सपोर्टर आणि स्पर्धेलाही त्यांचं योगदान. तर बेस्ट द मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी जाते, काय वाटतंय? एनी गेस? चला, द मॅन ऑफ द सिरीज जाते हरिग्राम संघाचा नसून खिडूपाडा संघाचा दादा भोई ठरतोय, ज्याने 34 चेंडूमध्ये 75 धावांची खेळी केली. तो दादा भोई ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. रायगड प्रीमियर लीग मध्ये याने बेस्ट बॉलर घेतला होता. आज मात्र वलपच्या मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीज घेत असताना दादा भोईर बराच काल या साठी थांबला होता, कारण गरजेची होती कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी खिडूपाडा संघाला. आणि दादा भोई ठरतोय मॅन ऑफ द सिरीज या पूर्ण स्पर्धेचा. जो ग्रामस्थ चषक वलपच्या माध्यमातून आपण पाहतोय, तर दादा भोई ठरला बेस्ट मॅन ऑफ द सिरीज पर्सन. आता मात्र बक्षीस वितरणाकडे बोलूया आपण. महत्वाचे बक्षीस, कारण ज्याच्यासाठी पूर्ण टीम्स 10 संघांनी संघर्ष केला या मैदानामध्ये. त्याच्यामध्ये 2 संघ फायनल मध्ये प्रवेश केला. हरिग्राम 40+ माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं खिडूपाडा 40+ माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि आपण आज मौलाना शेठ यांचा वाढदिवस आहे, त्यासाठी त्यांचा सत्कार केला जातोय. अविनाश दादा उलवेकर, प्रकाशजी खाडेकर, सचिनजी खाडेकर आपण पाहतोय. त्यानंतर आपण प्रमोद पाटील यांच्या शुभाचे आपण भोलानाथ पाटील हे नाव म्हटलं तर क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे. पूर्ण विभाग असेल, त्यानंतर गावासाठी असेल. नाईट स्पर्धा त्यांची होती, आचारसंहिता लागली म्हणून नाईट स्पर्धा कॅन्सल झाली. स्वामी पाटील साहेब यांना मी आमंत्रित करेन. आत्माराम पाटील साहेब मी तुम्हाला आमंत्रित करेन. राजेश पाटील आपण यायचंय. भोलानाथ पाटील साहेब आपण चौघांनी यायचंय. सेकंड प्राइजचं आपण बक्षीस देणार आहोत. या मान्यवरांच्या शुभाचे आपण देणार आहोत. यायचंय प्लीज. डाईसवर पाहतोय मान्यवर आपले येत आहेत. स्वामी यांना पाहू शकता. द हँडसम अंक आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर द सेकंड प्राइजचा मानकरी ठरलाय तो म्हणजे खिडूपाडा 40+. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खिडूपाडा 40+ साठी. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला पूर्ण दिवसभरामध्ये. खिडूपाडा 40+ ठरलाय रनर अप संघ, ज्याने सेकंड प्राइज जिंकली आहे. मान्यवरच्या शुभाचे त्यांना सन्मानित करणे पूर्ण संघाने यायचे. जबरदस्त खेळ. उमेश भोईर, दादा भोईर, रणधीर भोईर, त्याच्यानंतर रवी भोईर आपण पाहिलं, कैलास पाटील, विजय उलवेकर, या सर्व लोकांनी जबरदस्त खेळ केला आणि आज फायनल मध्ये प्रवेश केला. जरी संघ फायनल मध्ये पराजित झाला असेल, मात्र तुम्ही खिडूपाडा ग्रामस्थांचं मन जिंकलंय, सेकंड प्राइज जिंकली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खिडूपाडा 40+ संघासाठी.
याच दरम्यान आपण पाहतो आता महत्वाचं बक्षीस आपण वितरण करतोय. ज्या संघाने चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेमध्ये, ज्याने पूर्ण दिवसभरामध्ये सर्व संघांना नमवलं आणि स्वतःच्या खेळामध्ये चमकदारी कामगिरी दाखवली, त्याच्या बक्षीस देण्यासाठी मी पहिलं मान्यवरांना आमंत्रित करेन. सर्व मान्यवरांनी यायचंय मंचावर. बोला शेठ आपण यायचंय. अविनाश दादा उलवेकर आपण यायचंय. राहुलजी राजूभाई आपण यायचंय. स्वामी पाटील आपण यायचंय. सर्व मान्यवरांच्या शुभाचे आपण सन्मानित करणार आहोत. तर या स्पर्धेचा ग्रामस्थ मंडळ 40+ चषक वलभ 40+ च्या माध्यमातून आयोजित पनवेल तालुका असोसिएशनच्या मान्यतेने ही पूर्ण स्पर्धा आपण पाहिली. तो हरिग्राम संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे हरिग्राम संघासाठी. आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हास्य आपण त्यांना सन्मानित करतोय. काय खेळ झाला आजच्या दिवसामध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 100% दिले. तर गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असू दे, हरिग्राम संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांनी सहभाग घेतला यासाठी सर्व खेळाडूंचे, त्याचबरोबर प्रेक्षकांचे आणि त्याचबरोबर मान्यवरांचे तुमचे मनापासून धन्यवाद. मंडपचे डेकोरेटरचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी लगेच संपर्क साधायचा आहे. आपण सांगता घेतोय या स्पर्धेची समाप्तीची घोषणा करतोय. सर्वांचे ग्रामस्थ 40+ वलभ संघाचे सर्व प्रतिनिधींनी इथे थांबायचं आहे. आणि मी प्रीतम पाटील रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.